मित्रांनो, मी निलेश सदार तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की जे ॲग्री मेन्सचा जो सिलेबस आहे हा बदललेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की नेमकं जो पहिला सिलेबस होता म्हणजे याचा आधीचा आणि आत्ता जो सिलेबस आहे याच्यात काय बदल झालेले आहेत आणि आता रेफरन्स बुक आपल्याला कशा पद्धतीनं चेंज करावं लागतील. कारण याआधी आपण ॲग्री मेन्ससाठी कोणते रेफरन्स बुक म्हणजे वापरायचे येतं तर याचा एक व्हिडिओ टाकलेला होता ऑलरेडी. पण आता जे काही सिलेबसमध्ये चेंज झालेला आहे, जो काही बदल झालेला आहे, हा बदल आज आपल्याला एकदम मायक्रो अनालिसिस करायचं आहे. त्याच्यामुळे हा सर्व व्हिडिओ बघा. तुम्हाला माहिती आहे की बदल होणार होते. याच्या आधीच मी जवळपास 2 ते 2.5 महिन्याच्या आधी एक व्हिडिओ टाकला होता की बदल होणार आहेत. बट त्यावेळेस आयोगाकडून ते ऑथेंटिफिकेशन झालं नव्हतं, त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी यूट्यूबवरून रिमूव्ह केला होता. पण तो व्हिडिओ जो टाकला होता तर तोच सेम अभ्यासक्रम आता आयोगानं डिक्लेअर केलेला आहे. म्हणजे 2 ते 2.5 महिन्यापूर्वीच त्याची कल्पना होती की हा सिलेबस ॲग्रीमेंटचा बदलणार आहे. बट असं एक होतं की यावर्षी ते बदलतील किंवा नाही, पण तो बदललेला आहे. त्याच्यामुळं हा उशीर जो कदाचित ॲड येण्यासाठी लागत असेल तर तो सुद्धा. आणि दुसरी गोष्ट सांगत आहो की का आपल्याला आता समजलं आहे की बाबा आपल्याला 5 महिन्याचा मेन्ससाठी का कालावधी दिला आहे. तर हे कारण असू शकतो कारण जो नवीन सिलेबस आहे त्याच्यातले काही गोष्टी जे कलेक्ट करण्यासाठी लागतील, तर त्याच्यामुळं आपल्याला जो काही मधात ॲग्री मेन्ससाठी 5 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. तर मी एक गोष्ट तुम्हाला इथं क्लिअर करतो की तुम्ही सध्या काय करायचं आहे, सध्या ॲग्री मेन्सच्या सिलेबसचं काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. फक्त प्रीलाच फोकस करा, आलं का लक्षात. कारण प्रीसुद्धा ॲग्री MPSCचा सिलेबस बदललेला आहे. त्याच्यातले काही जे टॉपिक येतात ते रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, एन्व्हायरमेंट झालं, तुमचं ICT झालं, तर हे जे टॉपिक येतं आणि तुमचं मॅथ रिजनिंग जे क्वांटिटी ॲप्टिट्यूड हे टॉपिक चांगलेच म्हणजे आपल्याला ॲग्रिकल्चरवाल्यासाठी नवीन येतं. त्याच्यामुळं आधी प्रीला फोकस करा. मेन्सला सगळं मटेरियल आपल्याकडं आहे, त्याच्यामुळं सध्या प्रीला फोकस करा, आलं का लक्षात. आता बदल काय काय झालेले आहेत तर बघायचे आहेत आपल्याला. तर जे क्वेश्चन्स पॅटर्न होता तो सेम आहे. सेम म्हणजे काय केलं की प्रश्नसंख्या 100 म्हणजे 2 पेपर येतं 100-100चे प्रश्नसंख्या आणि त्याला गुण 200 केलेले. या सिलेबस ज्यावेळेस मी ओव्हरलुक केला तर याच्यावर एक समजलेलं आहे की यांनी सिलेबस खूप मोठा व्हास्ट दिला आणि त्याला जे वेटेज आहे ते खूप कमी दिलेलं आहे, आलं का लक्षात. त्याला जे काही वेटेज आहे, काही टॉपिकचं वेटेज म्हणजे एवढा त्याने सिलेबस दिला आणि 2 क्वेश्चन्स त्याच्यावर. म्हणजे असं काही काही याला तुम्ही हे करताय. तर ते आपण प्लॅनिंग कसं करायचं, कोणत्या वेटेज द्यायचं, काय हे सगळं नंतर अजून तुम्हाला व्हिडिओ येते. फक्त आजच्या सिलेबसमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर सगळं आपल्याला डिटेल ॲनालिसिस करायचं आहे, काय काय करायचं. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 1/4 आता केलेले आहे. सगळ्या परीक्षेला 1/4च केलेलं आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, 0.25 नाही आपला रिझल्ट जाऊ शकतो, आलं का लक्षात. 0.25 ही महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे जे प्रश्न आपल्याला माहीतच नाही आहे, काहीच माहीत नाही, ते प्रश्नाला हातच न लावलेला बरा. प्रीमध्ये ते लक्षात ठेवा आणि मेन्सला सुद्धा. त्याच्यानंतर एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तरे करता. कारण पहिलं असं होत होतं की समजा आपल्याला माहीत की आपण चुकीचा प्रश्न सॉल्व केला तर दुसरा एक गोल करून यायची तिथं, त्याच्यामुळे तो प्रश्न कॅन्सल व्हायचा, तिथं पॉईंट निगेटिव्ह नव्हतं होत. पण हे आयोगानं ओळखलं ना, आता आयोगानं काय केलं आहे की त्याला 1/4 निगेटिव्ह केलं. वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण जे काही हे येतं बेरीज ही अपूर्णांकात सांगितली आहे. यांनी काय सांगितलं इथं, अपूर्णांकात सांगितली आहे. म्हणजे अपूर्णांकात म्हणजे तुम्हाला 0.25 तुमचे रिझल्ट जाऊ शकतात, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे प्रश्न सॉल्व करताना आपल्याला ज्या गोष्टी माहीतच नाही आहे त्याला हातच नाही लावायचा, आलं का लक्षात. सोबत बघा आता बघा यांनी काय केलं आहे, पहिला पेपर होता इथं ह्यो जनरल ॲग्रिकल्चर केला आणि आपला जो जुना सिलेबस होता तर याच्यामध्ये काय होता, पहिला पेपर आपला ॲग्रोनॉमी 40 क्वेश्चन्स, सॉईल सायन्स 20 क्वेश्चन्स आणि ॲग्री इंजिनिअरिंग 20 क्वेश्चन्स. तर हे टॉपिक नाहीत का, आहेत ते टॉपिक, पण त्याला वेटेज कुठंतरी कमी केलेलं आहे आणि ते सेकंड पेपरमध्ये त्यांनी टाकलेले आहेत, आलं का लक्षात. म्हणजे ते टॉपिक तुम्हाला जे पुस्तक वाचत आहे ते करायचंच आहे. आणि बेसिक ॲग्रिकल्चर जवळपास त्याला 60 क्वेश्चन्स दिलेले आहेत. 120 मार्क म्हणजे तुम्हाला 120 मार्क म्हणजे जवळपास किती क्वेश्चन्स व्हावं लागले तुमचे, 60 क्वेश्चन्स व्हावं लागले. म्हणजे हे बेसिक एवढं महत्त्वाचं त्यांनी दिलेलं आहे, आलं का लक्षात. आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे कारण बाकीचे जे कायदे वगैरे तुम्ही येते बघसाल त्याच्यावर त्याला म्हणजे स्कोप जास्त आहे पण मार्क्स कमी येतं. त्याच्यामुळे 120 हे जे बेसिक आहे त्याचा एक एक शब्द तुम्हाला माहिती पाहिजेत, आलं का लक्षात. तर याच्यामध्ये बेसिकमध्ये 60 क्वेश्चन्स तर 120 मार्क यांनी सांगितलं किंवा डेफिनेशन्स राहील, मिनिंग्स आणि इट इज ब्रांचेस, फॅक्टर्स अफेक्टिंग क्रॉप प्रोडक्शन्स, ॲग्रोक्लायमॅटिक झोन, क्रॉपिंग सिस्टीम, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, ॲग्रोमेट्रोलॉजी, सीड प्रोसेसिंग, वेदर पॅरामीटर्स, ॲडवायझरी. तर हे जे मी काही तुम्हाला बुक सांगितलं होतं कोणतं, रेड्डी अँड रेड्डीचं, एल्मेंडा रेड्डीचं जे काही आपण बुक सांगितलं होतं तर तेच बुक इथं रेफर करायचे. म्हणजे जे आपण रेफरन्स बुक सांगितले होते तेच आपल्याला इथं वाचायचे येतं. त्याच्यानंतर मेजर सॉईल टाईप्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र, इंटिग्रेटेड वॉटर मॅनेजमेंट, त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपण काय केलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत. नंतर फूड प्रोडक्शन्स कन्झम्पशन ट्रेड्स इन इंडिया, हा टॉपिक मात्र नवीन टाकलेला आहे. आता मी इथं जुनं काय नवीन काय हे तुम्हाला सांगणार आहे. तर इथं नवीन काय टाकलं, फूड प्रोडक्शन्स अँड कन्झम्पशन ट्रेड इन इंडिया. त्याच्यानंतर फूड सिक्युरिटी अँड ग्रोईंग पॉप्युलेशन्स, रिझन्स फॉर द ग्रेन सरप्लेस. म्हणजे काय, म्हणजे आता काय केलं त्यांनी, कॉमन सेन्स ज्याला आपण एक ॲग्रिकल्चर अवेअरनेस म्हणून ते तुम्हाला वाढवावं लागेल.
आणि याच्यासाठी काय आहे की वेगवेगळ्या ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही रिपोर्ट येतात ना, ते रिपोर्ट आता अनालिसिस करावं लागेल. तर हे सगळे रिपोर्ट मी आपलं सदारी ॲग्री प्लॅटफॉर्म येतं याच्यावर अवेलेबल करून देतोच, आलं लक्षात. आणि याच्यावर व्हिडिओसुद्धा टाकत जाईल. ऑलरेडी आपल्याकडे याचे डाटे आहेत, आलं लक्षात. हे डाटे आहेत सगळे, कारण हे डाटे आपल्याला ज्या काही युनियन मिनिस्टर येते त्याच्या काही वेबसाईट आहे तिथूनच हे सगळ्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. फक्त त्यांनी नवीन हा टॉपिक दिला याच्यामध्ये, हा नवीन दिला की फूड प्रोडक्शन अँड कन्झम्पशन ट्रेंड इन इंडिया, फूड सिक्युरिटी अँड ग्रोईंग पॉप्युलेशन, रिझन फॉर ग्रेन सरप्लस, नॅशनल अँड इंटरनॅशनल फूड पॉलिसीज काय आहेत. म्हणजे हे तुम्हाला नॅशनल आणि इंटरनॅशनल जे WTO मध्ये जे ॲग्रिकल्चरचा आपला एक पार्ट येतो ना, तर तो तुम्हाला अनालिसिस करावा लागेल. प्रोडक्शन्स अँड प्रोक्रुपमेंट नीड फॉर फूड सिक्युरिटी, NFCSM अँड अदर फूड सिक्युरिटी रिलेटेड गव्हर्नमेंट. म्हणजे हा जो टोटल टॉपिक आहे तर हा तुम्हाला याच्यात न्यू आलेला आहे. कशात? बेसिक ॲग्रिकल्चरमध्ये. ओके, ह्यो पहिला जो टॉपिक आहे तर हे ऑलरेडी आहे, म्हणजे ऑलरेडी आपल्याला ह्या गोष्टी आहेत. म्हणजे ऑलरेडी जो काही जुना सिलेबस होता याच्यामध्ये होता. व्हिडिओ थोडा मोठा येईल पण शेवटपर्यंत पहा, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला याच्यातली क्लिअर करून सांगणार आहे, आलं लक्षात. कारण सिलेबस समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण आतापासून तुम्हाला त्या जर गोष्टी पेपरमध्ये कुठं तुम्हाला एखादी स्कीम असेल तर ह्या आतापासून ते कलेक्शन चालू करायचे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता नेक्स्ट बघा काय केलं आहे अजून त्यांनी. नेक्स्ट हे सुद्धा त्यांनी एक नवीन दिलेलं आहे. काय? गव्हर्नमेंट प्रोक्रुपमेंट डिस्ट्रीब्युशन्स बफर स्टॉक ऑब्जेक्टिव्ह नॉर्म्स इन इंडिया, अवेलेबिलिटी ऑफ द फूड ग्रेन्स पर कॅपिटा एक्सपेंडिचर ऑन द फूड किती होते, ट्रेड्स इन अ प्रॉपर्टी. म्हणजे त्यांनी काय केलं की जो कृषी अधिकारी होणार आहे याच्यातला, तर याला ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे. पर्टिक्युलरली याला पहिला असा सिलेबस डिझाईन केलेला होता की जे 4 वर्षामध्ये आपण डिग्रीमध्ये शिकलो तेच, पण आता ते नाही चालणार. आता अधिकारी असा पाहिजे त्यांना की त्यांना हे बाकीच्याही गोष्टीचं सगळं नॉलेज पाहिजे ते त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी हे बदल केले आहेत, आलं का लक्षात. म्हणजे एक आवाका म्हणतो, जो अधिकारी पाहिजे त्याचा विचार करण्याचा आवाका, ह्या सगळ्या गोष्टीचा आवाका आता कसा पाहिजे तर एकदम ब्रॉड सेन्सनं पाहिजे. त्याच्यानंतर काय केलं यांनी की PDS जी काही पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन्स, त्याच्यानंतर ग्लोबलायझेशन्स, प्रोसेसिंग कन्स्ट्रेंट काय आहेत, नंतर रिलेशन्स ऑफ द फूड प्रोडक्शन्स टू द नॅशनल डायटरी गाईडलाईन्स, फूड कन्झम्पशन्स पॅटर्न काय आहे. आता फूड कन्झम्पशन्स पॅटर्न आता वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळं आहे, तर त्याचं काय आहे तर ते त्याचं स्टडी करावं लागेल. फूड बेस्ड डायटरी अप्रोच टू इलिमिनेट द हंगर, म्हणजे तुम्हाला जे प्रोव्हर्टी म्हणतो आपण, ज्याला गरिबी म्हणतो, तर आपलं कसं पाहिजे ती डायटरी अप्रोच, ज्यानं की आपण जे हंगर इंडेक्समध्ये भारत खूप खाली हे म्हणजे खूप एवढा आपण डेव्हलपिंग कंट्री म्हणतो, पण हंगर इंडेक्समध्ये भारताचं जर तुम्ही बघितलं तर खूप खालच्या लेवलला आपण येतो, आलं का लक्षात. तर नंतर हे डिफिशियन्सी मायक्रोन्यूट्रियंट, प्रोटीन एनर्जी, मालन्यूट्रिशन, प्रोटीन कॅलरी, हे जे आणि HRD कंटेक्स्ट टू वर्क द कॅपॅसिटी वुमन अँड चिल्ड्रन, फूड ग्रेन प्रोडक्ट आणि फूड सिक्युरिटी, ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. फक्त काय करावं लागेल आपल्याला की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका जागेवर करणं आहेत. त्याच्यामुळे हे एक आणि एक वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कुठं जर आता तुम्हाला असाही विचारला प्रश्न कसा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही आता हंगरसोबत म्हणजे हंगर झालं, हंगर इंडेक्स झालं, हे बी सुद्धा लक्षात ठेवावं लागेल आता. कारण की काय आहे त्यांनी या बारीक बारीक गोष्टीला, त्याच्यामुळे त्याचा सिलेबस आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे. त्याच्यानंतर त्यांनी नेक्स्ट जो सिलेबस याच्यामध्ये सांगितलं आहे की सेकंड काय टाकलं आहे की इन्व्हायरमेंट ॲग्रिकल्चरसोबत, म्हणजे इन्व्हायरमेंट अँड ॲग्रिकल्चर याचा खूप जवळचा संबंध आहे. तर त्यांनी आपल्याला पूर्वपरीक्षेला तर इन्व्हायरमेंट स्टडीज दिलेला आहे, डिझास्टर मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी दिल्या, पण आता मेन्समध्ये सुद्धा दिलेले आहे आणि ते गरजेचं सुद्धा आहे. कारण तुम्हाला ह्या गोष्टी, कारण ॲग्रिकल्चर जे इन्व्हायरमेंट आहे किंवा आपण जे काही ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा ॲग्रिकल्चरवर होतो, सगळ्यात जास्त इम्पॅक्ट ॲग्रिकल्चरवर होतो. तुम्हाला माहिती आहे 2-3 वर्षापासून काय होत आहे, तर हे स्टडीसुद्धा तुम्हाला करायचे आहेत. मग त्याच्यामुळे त्यांनी इन्व्हायरमेंटसुद्धा दिला. इन्व्हायरमेंटमध्ये इकॉलॉजी आणि इट इज रिलेव्हन्स टू द मॅन, नॅचरल रिसोर्सेस काय आहे, देअर सस्टेनेबल मॅनेजमेंट काय आहे, कन्झर्वेशन्स काय आहेत, कॉज ऑफ क्लायमेट चेंज काय, या सगळ्याच्या मी नोट्स आणत आहे. कारण मी पूर्वपरीक्षासाठी ऑलरेडी काही नोट्स दिलेल्या आहेत सदारी ॲग्री प्लॅटफॉर्ममध्ये. पूर्वपरीक्षेला आपण रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, GIS ॲप्लिकेशन आणि राज्यसेवेमध्ये विचारलेले सगळे प्रश्न उत्तर या टॉपिकवरले ही ऑलरेडी मी नोट्स दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर 10 टेस्ट सिरीजसुद्धा दिलेल्या आहेत पूर्वपरीक्षासाठी. आणि आता इन्व्हायरमेंटचे तुम्हाला देता होतं, हे सगळे टॉपिक जे आहे ना, जे मेन्सला येतं, ते हे सगळे टॉपिक ऑलरेडी मी कव्हर केलेले आहेत. तर ती नोट्ससुद्धा लवकरच आपल्या सदारी ॲग्री प्लॅटफॉर्मवर येईल, आलं लक्षात. तर ग्रीन हाऊस गॅसेस, मेजर ग्रीन हाऊस इमिटिंग कंट्रीज, क्लायमेट अनालिसिस, डिस्टिंग्विश बिटवीन द अडॉप्टेशन्स, हे टॉपिकसुद्धा ॲग्री मेन्सला न्यू टाकलेला आहे, पण हे तुम्हाला ॲग्री प्रीला कव्हर करायचं आहे. आणि एक बेटर राहील माझं सजेशन्स की हे तुम्ही इंग्लिशमध्येच करा. का इंग्लिशमध्ये करा? कारण तुम्ही पूर्वपरीक्षेला जर इंग्लिशमध्ये करसाल तर मेन्सला तुम्हाला ॲज इट इज हे टॉपिक काही वेगळा करण्याची गरज नाही, ते इंग्लिशमध्ये. आणि मी नोट्ससुद्धा इंग्लिशमध्येच प्रोव्हाइड करणार आहो. कारण इंग्लिशमध्ये आपण ॲज ए सायन्स ग्रॅज्युएट असल्यामुळे इंग्लिशमध्येच करणं चांगलं आहे. तुम्हाला मेन्समध्ये सुद्धा इंग्लिशमध्येच राहील, त्याच्यामुळे हा इंग्लिशमध्येच टॉपिक करा. पूर्वपरीक्षेला सुद्धा इंग्लिशमध्येच करा, त्याच्या लवकरच नोट्स अवेलेबल करून देत आहे. क्लायमेट चेंज, इम्पॅक्ट टू द ॲग्रिकल्चर अँड द रुरल लाईव्हलीहूड, नंतर IPC, UNFC, कॉप मिटिंग्स, तर तुम्हाला हे टॉपिक, कॉप्स मिटिंग वगैरे IPC, तर हे टॉपिक तुम्हाला
चालू घडामोडी ज्या राहतील आपल्या तर त्याच्यासुद्धा तुम्हाला हे टॉपिक कव्हर करायचे आहेत. आलं का लक्षात? त्याच्यावर आपल्या यूट्यूबला व्हिडिओसुद्धा येतील. त्याच्यामुळे यूट्यूब तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याच्यानंतर NPPC, SPPC, INDC, प्रेझेंट सिनेरिओ ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज. तर प्रेझेंट सिनेरिओ जे हे काही आता आपल्याला जे काही आर्थिक पाहणी होती तर मागच्या 4-5 आर्थिक पाहण्या तुम्हाला तुमच्या जवळ कलेक्ट करावं लागतील. काही जो डाटा आहे फूड ग्रेन प्रोडक्शनचा तो डाटासुद्धा आहे, तो डाटा मी प्रोव्हाइड करेल. नंतर रिसेंट ट्रेंड अँड मेजर चॅलेंजेस, ॲग्रिकल्चर मेजर इनहान्स व्हायबिलिटी ॲग्रिकल्चर, फॅक्टर प्रोडक्शन्स इन ॲग्रिकल्चर फायनान्स अँड मार्केटिंग हे इकॉनॉमिक्समधलं आहे. तर तो तुम्हाला करायचं आहे, पण ह्यो जनरल व्ह्यू न करायचं आहे. आलं का लक्षात? तो व्ह्यू नाही वापरायचा. कोणता? तुमचा जो काही सध्या आपण बेसिक ते हे म्हणतो का बेसिक नाही तर आपलं त्या इकॉनॉमिक्समधलं जे वाचणं तो नाही, त्याला करंटचा अटॅच द्यावा लागेल. याला एवढी गोष्ट लक्षात घ्या. कॉम्पॅक्ट इम्पॅक्ट ऑन ग्लोबलायझेशन ऑन द इंडियन ॲग्रिकल्चर अँड इश्यू द फूड सिक्युरिटी कन्सेप्ट ऑफ टाईप्स अँड फार्म मॅनेजमेंट. तर हे सगळ्या गोष्टी फूड सिक्युरिटी, कारण WTOमध्ये सुद्धा आपले आता बरेचसे इश्यू गेलेले आहेत, तर त्याच्यावर सुद्धा डिस्कशन झाले. तर असंच हे विचारतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आता नवीन आणि जुने असं काहीच नाही राहिलं, कारण की आता नवीन जुने हे सगळे एकाच लेवलला आलेले आहेत. त्याच्यामुळे ही चांगली आपल्याला अपॉर्च्युनिटी राहू शकते. तर हे सगळ्या सिलेबस या सगळ्या गोष्टी मी प्रोव्हाइड करेल आपल्या ॲपमध्ये. तसेच ज्याला यूट्यूबचे लेक्चरसुद्धा टाकेल. सगळं काहीच टेन्शन घ्यायचं नाही, कुठून आणायचं. सगळ्या सिलेबस ऑलरेडी त्यांनी कुठून तरी घेतला, म्हणजे याचे सोर्स आहेत आपल्याकडे, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट का बघा, ह्यो एक तुम्हाला सांगितलं होता की बा ह्यो इन्व्हायरमेंटचा टॉपिक नवीन आला. त्याच्यानंतर हा एक टॉपिक यांनी नवीन दिला, कन्सेप्ट ऑफ रुरल एरिया स्ट्रक्चर ऑफ इंडियन रुरल इकॉनॉमी. आता रुरल इकॉनॉमी खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स अँड रोल ऑफ रुरल सेक्टर इन इंडिया. म्हणजे इम्पॉर्टन्स काय आहे, तर रोल का आहे रुरल सेक्टर इन इंडिया, म्हणजे जे काही ग्रामीण भागाचा एका आपला जी काही इंडियन इकॉनॉमी आहे तर याच्यात काय रोल आहे याचा, तर ह्यो आपल्याला स्टडी करावा लागेल. नंतर इकॉनॉमिक, सोशियल आणि डेमोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंडियन इकॉनॉमी. तर हे वाढती पॉप्युलेशन्स, फूड ग्रेन प्रोडक्शन्स, नॅचरल डिझास्टर हे सगळं बघावं लागेल आपल्याला. आलं का लक्षात? कॉजेस ऑफ रुरल बॅकवर्डनेस, रुरल पॉप्युलेशन्स इन इंडिया, ऑक्युपेशन स्ट्रक्चर, खेड्यातले काय काय धंदे असतात त्याचं ते स्ट्रक्चर कसं आहे खेड्यातलं धंद्याचं वेगवेगळं. कारण तुम्हाला माहिती आहे की आता जे रुरल एरिया आहे ती जे शहरी सिटी भागात जास्त जात आहे, त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा आता अभ्यास करणं गरजेचं झालेलं आहे. आणि एक अधिकारी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. त्यांच्यानंतर ॲग्रिकल्चर लेबर्स काय आहेत, आर्टिसन्स काय आहेत, हँडीक्राफ्ट्स काय आहेत, ट्रेडर्स काय आहेत, फॉरेस्ट ट्राईब्स अँड अदर्स रुलर्स इन इंडिया, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे हे प्रत्येक शब्द तुम्हाला आत्तापासून लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळं जनरल तुम्ही काही करंट अफेअर वाचत असाल आणि ह्या गोष्टी तुम्हाला वर्ड्स हे कुठं त्याच्याशी मॅच झाले तर ह्या गोष्टी तुम्हाला नोट करायचं आहे. कारण याचा एक क्वेश्चन तुम्हाला बाकीच्यापेक्षा वर्ड रँक नेऊ शकतो, कारण हे सगळ्यांसाठी आता नवीन आहे. त्याच्यामुळं याचा जो एका क्वेश्चनसाठी लढला आता या प्रत्येक टॉपिकनुसार, खरं तर त्यालाच आता याच्यात चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आलं का लक्षात? कारण दोन्ही आता एकाच लेवलला आलेले आहेत. नेक्स्ट बघा, प्रिसिजन ॲग्रिकल्चर. तर हे काही असं वेगळं नाही आहे, पण आपल्याला वेगळाच दिलेला आहे. कारण ह्यो ॲग्रोनॉमीला ऑलरेडी हा एक टॉपिक आहे, प्रिसिजन ॲग्रिकल्चर फार्मिंग टेक्निक, जिओ इन्फॉर्मेटिक्स इन प्रिसिजन ॲग्रिकल्चर, क्रॉप्स अँड यील्ड मॉनिटरिंग मॅपिंग, GIS रिमोट सेन्सिंग, ॲग्रिकल्चर इमेज रिप्रेझेंट. मी सगळ्या याची नोट्स ऑलरेडी आपल्या सदारी ॲग्री प्लॅटफॉर्मला दिलेली आहे. ही सगळी नोट्स जे आहे GIS, तर त्याच्यात GPS एक ॲड करायचं राहिलं तर ते मी तुम्हाला ॲड करून देईल. आलं का लक्षात? नाही तर हा टोटल टॉपिक जो आहे तर याच्यात काही नॅनो फर्टिलायझर, नॅनो पेस्टिसाईड, नॅनो पार्टिकल्स तर ह्या गोष्टीसुद्धा ॲड करेल. तर याच्यात या टॉपिकमधल्या तुम्हाला GIS रिमोट सेन्सिंग देईल, एरियल फोटोग्राफी देईल, GIS आणि इट इज ॲप्लिकेशनसुद्धा देईल आहे. तर जो GPS नॅनो पेस्टिसाईड वगैरे हे नॅनो फर्टिलायझर, नॅनो सेन्सर्स वगैरे काय असतात ह्या काही ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत तर हे त्या ॲडमध्ये करून देईल. कारण हा पूर्वपरीक्षेला सुद्धा आहे, मुख्यला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, अभ्यास तुमचा कसा कमी होत आहे हे बघून काही घाबरायची गरज नाही. पहा, याच्यातले जो बेसिक ॲग्रिकल्चर नावाचं त्यांनी दिलं होतं तर याच्यात 160 प्रश्न येतात आणि या 60 प्रश्नामधले जवळपास 3 ते 4 टॉपिक येतात ते ऑलरेडी आपण नोन आहो. आलं का लक्षात? आपण ते टॉपिक नोन आहो, कारण ते तुम्हाला इन्व्हायरमेंटचा सांगितलं आहे, त्याचाही कोर्स आता मी देणार आहे. तर ह्यो जो कोर्स आहे तर ह्यो ऑलरेडी मी सदारी ॲग्री प्लॅटफॉर्मला दिलेला आहे, म्हणजे आणि ह्यो सुद्धा इंग्लिशमध्येच दिलेला आहे. आलं का लक्षात? हा कोर्स रिमोट सेन्सिंग एरियल फोटोग्राफी हा कोर्ससुद्धा इंग्लिशमध्येच दिलेला आहे. कारण काय, आता तुम्हाला ते 2 जागी युटिलायझेशन होईल, एक मेन्सला होईल आणि एक प्रीला सुद्धा होईल. आणि इन्व्हायरमेंटच्या आपण जे काही नोट्स देणार त्या सुद्धा इंग्लिशमध्येच देणार होतो, कारण माझा उद्देश आहे त्या प्रीला सुद्धा होईल आणि मेन्सला सुद्धा होतील. आलं का लक्षात? तर ते ह्या गोष्टी काही करत नाही, ज्या प्रिसिजन ॲग्रिकल्चर कन्सेप्ट टेक्निक्स ते हे सगळ्या याच्या नोट्स लवकरच मी अवेलेबल करून देतो. आलं का लक्षात? आता ह्यो झाले 60 जो इम्पॉर्टंट होतं हे, तर याचं तुम्हाला टेन्शन्स घ्यायचं नाही आहे. हे सगळं मटेरियल अवेलेबल होईल लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मला. आलं का लक्षात? म्हणजे बेसिक ॲग्रिकल्चरमधला हा टॉपिक तर जुनाच आहे तुमच्यासाठी. कोणता टॉपिक? हा टॉपिक तर जुनाच आहे. त्याच्यानंतर फूड प्रोडक्शन हा नवीन एक टॉपिक होता. त्याच्यानंतर हा टॉपिक आपल्याला जुनाच म्हणावा लागेल, कारण तुम्ही हे पूर्वपरीक्षेला वाचत आहात. त्याच्यानंतर हा एक टॉपिक त्याच्यातला जुनाच आहे. कोणता जुना? म्हणजे तुम्ही करत आहात रिमोट सेन्सिंग एरियल फोटोग्राफी, हे प्रीला करत आहात आणि ह्यो मेन्सलाच टाकलेला आहे. त्याच्यामुळे याच्यातले 3 टॉपिक तर ऑलरेडी झालेले आहेत आणि त्याला वेटेज सुद्धा 60 मार्काचा आहे ना. म्हणून पहिल्या पेपरचा असं काही तुम्हाला एक प्रकारचं असं टेन्शन नाही आहे.
आलं का लक्षात? तो फर्स्ट पेपर एमएनचा याचं लगेच टेन्शन घ्यायचं नाही, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त आता पूर्वपरीक्षेलाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आलं लक्षात? आता काही इथं बघू सेकंड टॉपिक दिला आहे ना, लँड रिलेटेड लॉज. ऑलरेडी मी 2-2.5 महिन्याच्या आधीचा व्हिडिओ टाकलेला होता, बट आपल्याला आयोगाकडून अजून अप्रुव्हल नव्हता, त्याच्यामुळे आपण ते रिमूव्ह केला होता. तर बघा महाराष्ट्र लँड रिलेटेड लॉज येतं, तर याला 10 मार्क. 10 मार्क म्हणजे किती रे? म्हणजे याला 5 क्वेश्चन. किती याच्यावर प्रश्न आले? 5 प्रश्न. तर याच्यातला महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड हा जो आहे, तर याच्यात त्याची डेफिनेशन्स, टर्मिनॉलॉजी, ॲग्रिकल्चर क्लासिफिकेशन, लँड ऑक्युपन्सी, रिस्पॉन्सिबिलिटी, ड्युटीज ऑफ रेव्हेन्यू ऑफिसर, टायटल स्टेट लँड इन पब्लिक रोड, म्हणजे ह्या गोष्टी कशा होत आहेत किंवा हे जे काही लॉ आहेत तर हे माहिती असणं गरजेचे आहे बिईंग ॲज अ ॲग्रिकल्चर ऑफिसर. म्हणून ह्या गोष्टी यांनी याच्यात ॲड केलेल्या आहेत. आलं का लक्षात? आणि हे लॉ वगैरे येतं, म्हणजे याच्यातला पहिला लॉ सांगतो महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड, हा बिन लॉ आपल्याला अवेलेबल होईल. त्याच्यानंतर महाराष्ट्र टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर लँड ॲक्ट इन 1940 याची PDF अवेलेबल होईल आणि इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट याची सुद्धा PDF अवेलेबल होतील. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, घाबरायचं काहीही गरज नाही आहे. आणि हे याच्यात 3-4 PDF तुम्हाला अवेलेबल करून देईल. आलं का लक्षात? तर इसेन्शियल कम्युनिटीज ॲक्ट त्याच्यात कोणकोणत्या गोष्टी येतात, कोणत्या इन येतं, कोणत्या आऊट येतं. आलं, कारण आता लिस्ट एक बदलली होती कोरोनाच्या काळामध्ये, काही अजून गोष्टी इसेन्शियल कम्युनिटी ॲक्टमध्ये टाकल्या होत्या. त्याच्यानंतर आपण एखादा स्टॉक किती स्टोअर करू शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला जनरल अवेअरनेस वाढवा तुमचं. तर त्याच्यासाठी तुम्हाला ॲग्रोवन झालं, अजून ॲग्रिकल्चरच्या काही न्यूज असतील, ॲग्रिकल्चरच्या जेवढ्या वेबसाईट असतील, ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर अलाइड सेक्टरच्या जेवढ्या वेबसाईट असतील त्या तुम्हाला डिटेल बघायच्या आहेत, त्याच्यातून घ्यायच्या आहेत. आलं का लक्षात? तर हे याला 5 मार्क राहतील, 5 क्वेश्चनच राहतील याच्यावर, याला मार्क होतील 10. तर हे सगळे लॉ तुम्हाला भेटतील. पण ह्या गोष्टी करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हे ॲज इट इज आपल्याला वाचायचं तर आहेच, बट याला तुम्ही करंटचा अटॅच द्या, कारण करंटवरच ह्या गोष्टी विचारतील. करंटसुद्धा राहील आणि ह्यासुद्धा राहतील. जसं की आता आपण याच्यात सध्या आता जे हे केलं आहे, काय जे आपला समृद्धी महामार्ग आहे, तर याच्यात लँड अक्वायझेशन्स कसं केलं, कोणतं मॉडेल होतं ते? आलं का? लँड अक्वायझेशनचं वेगवेगळे ऑफिसरचं काम असते, नॉन एन जे असते हे कोण करते, तर ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. लँड रेकॉर्ड्स काय असतात, रेकॉर्ड्स ऑफ राईट्स काय असतात, प्रोसिजर ऑफ रेव्हेन्यू ऑफिसरचं काय असते, हे सगळ्या गोष्टी माहिती असणं बिंग ॲज अ ॲग्रिकल्चर ऑफिसर. त्याच्यामुळे हा सिलेबस त्यांनी थोडा व्हास्ट केला, ब्रॉड केलेला आहे. तर हे झालं तुमचं म्हणजे 60 आणि हे 5 किती 60 आणि हे 5 65 क्वेश्चनचं इथं क्लिअर झालेले. त्याच्यानंतर सेकंड येतं ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲक्ट्स. आता ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲक्ट्स, तर हे सगळे जे ॲक्ट्स येतात तर हे करावं लागतील. याला सुद्धा वेटेज दिलेले आहे यांनी 5 मार्काचं, म्हणजे 5 क्वेश्चन्स, म्हणजे खूप मोठा दिलेला आहे सिलेबस आणि वेटेज कमी दिलेलं आहे. तर याला 5 क्वेश्चन्स राहतील. त्याच्यात स्कोप, बेनिफिट्स, कव्हरेज अँड लिमिटेशन्स अँड सबसिक्युट अमेंडमेंट्स TTC, ॲग्रिकल्चर पेस्ट अँड डिसीज ॲक्ट. आतापर्यंत आपण फक्त वाचत होतो, आता आपल्याला त्याचा डिटेल हे करावं लागेल. आणि आज सध्या मागील 2 ते 3 वर्षामध्ये केंद्र शासनाने बऱ्याच अमेंडमेंट त्या ॲक्टमध्ये केल्या आणि त्याच्यावरच प्रश्न राहणार इथं. अलग लक्षात, त्याच्यावरच प्रश्न राहणार इथे, हे सगळ्या ॲक्टवर त्याच्यावरच. आणि याला करंटचाच अटॅच राहील, एवढी गोष्ट लक्षात घ्या, याला करंटचाच अटॅच राहील. कारण जर आता जर सपोज तुम्ही जर एवढे ॲक्ट्स बघितले ना, तर याचं जर एवढं डिटेलमध्ये जर आपण ह्या गोष्टी जर केल्या तर एवढ्या ॲक्ट्स वाचणं पॉसिबलच नाही आहे, लगेच पॉसिबल नाही आहे तुम्हाला, जर यांनी आत डीपमध्ये जाऊन विचारलं. आणि तुम्हाला 100% सांगतो, हे जे ॲक्ट आता तुम्ही वाचाल नाही सगळे, म्हणजे ॲग्रिकल्चर पेस्ट अँड डिसीज ॲक्ट 1950चा, प्रिव्हेन्शन ऑफ फूड अँड ॲडल्ट्रेशन ॲक्ट 1954चा, फूड प्रोडक्शन ऑर्डर 1956, या ॲक्ट हे सगळे ॲक्ट दिलेल्यानंतर हेच पाठ करा. हे तर आधी तुमचे पाठ असले पाहिजे, कारण मॅच द पेअर याच्यावरच 2-3 राहणार आहेत. म्हणजे 1-2 तर मॅच द पेअर याच्यावरच राहणार आहेत. एका साईडने ॲक्ट देणार आहेत, जसं ॲग्रिकल्चर इन्सेक्ट अँड पीस डिसीज ॲक्ट आणि एकूण देणार आहे 1950. एका साईडने देणार आहेत प्रिव्हेन्शन ऑफ फूड प्रोडक्शन ॲक्ट, एकूण देणार आहेत 1945. तर याच्यावरच तर 2 मॅच द पेअर, एकदम मॅच द पेअर याच्यावरच येणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे ह्यो सिलेबस हार्ड कॉपी काढा आणि तुमच्याकडे ठेवा, मोबाईलमध्ये नाही, हार्ड कॉपी करून हा सिलेबस तुमच्याजवळ ठेवा, सगळे ॲक्ट करून घ्या. आता याच्यातले जे काही इन्व्हायरमेंटचे ॲक्ट येतं, तर ह्या ॲक्ट मी जे काही नोट्स देईल त्याच्यात ऑलरेडी आहेत. आणि या सगळ्या ॲक्टवर मी फ्रीमध्ये तुम्हाला व्हिडिओसुद्धा यूट्यूबला देईल, त्याच्यामुळं याचं काही टेन्शन्स घ्यायचं नाही आहे. आणि सध्या या गोष्टीकडे लक्ष बी निवडत द्यायचं. हां, आता काय आहे, सध्या काय लक्ष द्यायचं की आता सध्या काही गोष्टी जे ॲक्ट अमेंडमेंट केले युनियन गव्हर्नमेंटनं, तर ते अमेंडमेंट ज्या गोष्टी केल्या तर ते माहिती असणं गरजेचं आहे, ते विचारणार. नाही तर एवढ्या ॲक्टचा जर PDF आता जर आपण काढायचं आणि एवढ्या ॲक्ट जर वाचायचं म्हटलं 5 क्वेश्चनसाठी, तर बाबा खूप वेळ लागेल. आणि त्याच्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला, जे महत्त्वाचे ॲक्ट येतं, पहिली गोष्ट सांगतो, या ॲक्टवरच एक प्रश्न राहतील, 1 ते 2 प्रश्न, एका साईडने ॲक्ट देतील आणि एका साईडने मॅच द पेअर लावा. तर हे सगळे ॲक्ट आपल्याला करायचे नाहीत, पण याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे ते ॲक्ट आपल्याला नक्कीच करायचे येतं. आणि वेळसुद्धा आहे, सगळे ॲक्टसुद्धा आपण हे करू, कलेक्ट करून तुम्हाला सगळे ॲक्ट भेटतील, त्या आपल्या सगळ्या गोष्टी देऊ. नेक्स्ट येतं ॲग्रिकल्चर स्कीम. आता ॲग्रिकल्चर स्कीमला सुद्धा 5च प्रश्न येतं ॲग्रिकल्चर स्कीम. तर ह्या स्कीम ऑलरेडी तुम्हाला चालू घडामोडीमध्ये वाचावं लागते. तर आता काय करायचं आहे तुम्हाला, ह्या चालू घडामोडीमध्ये स्कीम वाचताना तुम्हाला काय करायचं आहे, ह्या आपल्याला मेन्सला सुद्धा येतं, तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता ॲग्रिकल्चर स्कीममध्ये PM किसान स्कीम, प्रधानमंत्री किसान मानधन योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना, त्याच्यानंतर किसान क्रेडिट कार्ड, तर ह्या ऑलरेडी ह्या स्कीम आहेत आपल्याकडे, याच्या लवकरच PDF अवेलेबल करून देईल. त्याच्यानंतर रुरल डेव्हलपमेंट स्कीम, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मिशन अंत्योदय योजना, या सगळ्या स्कीम येतं, याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. हे सगळ्या स्कीम तुम्हाला भेटतील, सदारी ॲग्री प्लॅटफॉर्मवर भेटतील. याच्या
PDF आपण त्याच्यावर देत आहोत, आलं लक्षात. पण आता तुम्हाला वाचताना सुद्धा काय करायचं आहे सध्या, रीडिंग करताना, कारण चालू घडामोडीमध्ये ऑलरेडी हे टॉपिक आहे, तर रीडिंग करताना या स्कीमला फोकस करायचं, एक वेगळ्या पद्धतीनं हे करायचं. तर ह्या सगळ्या स्कीम भेटतील. त्याच्यानंतर आपेडा वगैरे झालं हे, तर आपेडा हे अदर स्कीममध्ये काय सांगितलं, नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट इनाम, नॅशनल मिशन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, प्रधान, यांनी याच्यात स्कीम दिलेल्या आहेत, आपल्याला तेवढ्या स्कीम करायच्या आहेत, आलं लक्षात. कारण यांनी सिलेबस नुसतं ॲग्रिकल्चर स्कीम असा म्हणून दिला नाही आहे, तर त्यांनी स्पेसिफिक स्कीम दिलेल्या आहेत. आता बस आपल्याला तेवढ्या स्कीम करायच्या आहेत, आलं लक्षात. आणि त्यामध्ये बजेटमध्ये सध्या काय त्याला अमेंडमेंट झालेली, म्हणजे सॉरी किती प्रमाणात त्याला रेव्हेन्यू सरकारकडून आता दिलेला आहे, त्याला किती स्कीमला फंडिंग किती केली आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि सध्या जसं आता नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट सध्या किती येतं, किती बाजार समित्या त्याला अटॅच आहेत, कधी आलं, काय त्याचे फंक्शन्स, काय रिस्पॉन्सिबिलिटी येतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी आहेत बरं, असं नाही की सिलेबस कुठं काही वेगळा आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. याच्या PDF सुद्धा अवेलेबल आपल्या याच्यावर होऊन जातील. त्याच्यानंतर हे शेवट ॲग्रिकल्चर रिलेटेड जनरल नॉलेज. तर तुम्हाला हे ॲग्रिकल्चर जनरल जे नॉलेज येतं, तर ॲग्रिकल्चर रिलेटेड जनरल नॉलेज आहे. तर याच्यामध्ये काय आहे की हे एक नवीन टॉपिक आपण इथं म्हणू की जो ऑलरेडी बँक्स करतात, IBPF AFO जे प्रिपरेशन्स करतात ना AFOची, तर ते ऑलरेडी याच्यात ह्या स्कीमा वाचत असतात किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड जनरल नॉलेज वाचत असतात, करंट अफेअर वाचत असतात. तर याच्यासुद्धा ऑलरेडी ह्या स्कीम आहेत. तर याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, या जनरल करंट अफेअर्स इन ॲग्रिकल्चर, स्पेशली फोकस ऑन क्रॉपिंग पॅटर्न्स काय, इरिगेशन्स काय, स्टोरेज काय सध्याचा आपल्याला, ट्रान्सपोर्ट, मार्केटिंग, म्हणजे ॲग्रिकल्चरचे जे काही रिपोर्ट येतील ना आता, तर हे रिपोर्ट आपल्याला आता महत्त्वाचे येतं. नंतर फार्म सबसिडीज काय, मिनिमम सपोर्ट प्राईस काय, ते ऑलरेडी बँकिंगमध्ये जे काही AFO करतात तर यांना ऑलरेडी या गोष्टी कराव्या लागतील. आणि त्या नोट्स आहेतच, वेगवेगळ्या नोट्स आहेतच त्याच्यामुळे काही वेगळं हे करण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे आता की ते कलेक्शन चालू करायचं येतं. त्याच्यानंतर हायलाइट्स ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये हायलाइट्स ऑफ ॲग्रिकल्चर, करंट युनियन बजेट, इकॉनॉमिक सर्वे, फॅक्ट्स, व्हेरियस रिपोर्ट्स, नाबार्ड, इकॉनॉमिक सर्वे, करंट स्टॅटिस्टिकल डाटा अबाउट एरिया प्रोडक्शन्स अँड प्रोडक्टिव्हिटी इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर क्रॉप्स, फॉरेस्ट आताचा रिपोर्ट आलेला, हे सगळे हे रिपोर्टच येतं. हे सगळे रिपोर्ट पब्लिश होत असतात दरवर्षी आणि आपल्याला हे रिपोर्ट करायचे आहेत, आलं का लक्षात. त्याच्यानंतर नॅशनल रिसर्च सेंटर, डायरेक्टर्स, SCU विथ स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र, रिसेंट स्कीम, म्हणजे स्कीम तुम्हाला आलेच येते याच्यात, रूल्स अँड रेग्युलेशन्स, नॉर्म ॲक्ट्स, नंतर रिसेंट फार्म लॉज, फार्मचे कोणकोणते कायदे येतं, जसं आता आपल्याला माहीत होते 3 कृषी कायदे, तर त्याचाही त्याच्यावर स्टडी आपल्याला करावा लागेल. गव्हर्नमेंट अँड इंडियन इकॉनॉमी, महाराष्ट्र अँड देअर इम्पॅक्ट, रिसेंट फॅक्ट्स अँड फिगर अबाउट एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट, याचे सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. ऑलरेडी आपल्याकडे हा डाटा आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट किती झालं काय झालं, तर हे डाटा आहेत. तर हे याचे आपण व्हिडिओ बनवू. त्याच्यानंतर रिसेंट ॲडव्हान्समेंट इन ॲग्रिकल्चर रिसर्च, म्हणजे काही आता रिसर्च झाले असतील, काही क्लोन एखादं तयार केलं असेल किंवा एखादी नवीन, ते जसं आता तुमचं जे टोमॅटो आणि ब्रिंजॉलचं नवीन जे वाराणसीचं व्हेजिटेबल रिसर्च आहे त्यांनी काढलं. तर ह्या अशा गोष्टी तुम्हाला काय करावं लागतील, म्हणजे लक्षात ठेवणं गरजेचं येतं. किंवा ज्या रिकमेंडेशन्स असतात, नवीन व्हेरायट्या दरवर्षी ICRच्या असतात, आपल्या MPKVच्या असतात, म्हणजे आपल्या 4 कृषी विद्यापीठाच्याही असतात, त्याही तुम्हाला व्हेरायट्या वगैरे, पुन्हा इंटरनॅशनल नॅशनल ॲग्रिकल्चरमधले ते अवॉर्ड्स आहेत, हे तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करावं लागतं. म्हणजे हा टॉपिक ठिकाणी जवळपास 50 मार्क, म्हणजे 25 क्वेश्चन. तर हा टॉपिक ऑलरेडी AFO जे प्रिपरेशन्स करतात, तर त्यांनी ऑलरेडी हे या गोष्टीचं त्यांना प्रिपरेशन्स करावं लागते. तर अशा पद्धतीनं काय आहे, असा फर्स्ट पेपर आहे. फर्स्ट पेपरमध्ये बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत, म्हणजे 60 ते 70% सिलेबस अवेलेबल ऑलरेडी आहे, आपण करत आहे. त्याच्यामुळं हे तो झाला तुमचा सिलेबस. हे तुम्हाला डिटेल याचे हार्ड कॉपी काढायची याची आणि ही प्रिंट तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची. हे झाला आपला पहिला पेपरसाठी. सेकंड पेपरसाठी आपण आता दुसरा व्हिडिओ याच्यावर बनवू. तर याच्यासाठी तर याच्यामध्ये आपण जे सदारी ॲग्री प्लॅटफॉर्म आहे याच्यावर आपण बऱ्याचशा गोष्टी टाकलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं हा पहिला पेपर आहे, बेसिक ॲग्रिकल्चर, 120 क्वेश्चन्स. त्याच्यानंतर तुम्हाला लँड रिलेटेड लॉज 10 मार्क्स, म्हणजे 5 प्रश्न याच्यावर राहतील, याच्यावर जवळपास 60 प्रश्न राहतील. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲक्ट्स, याच्यावर 5 प्रश्न, ॲग्रिकल्चर स्कीमवर 5 प्रश्न आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड जनरल नॉलेज 25 प्रश्न. म्हणजे तुम्हाला ॲग्रिकल्चर रिलेटेड जनरल नॉलेज 25 प्रश्न आणि हे 25 प्रश्न म्हणतो मी, 25 प्रश्नच, आणि इकडले 60 प्रश्न. तर हे किती व्हावं लागले जवळपास तुमचे, हे 60, 70, 80 आणि 85 क्वेश्चन्स तर तुमचे याच्यावरच येतं. आणि याच्यातले ऑलरेडी काही टॉपिक आपल्याला आहेत आपल्याकडे किंवा आपल्याला त्याची स्टडी करायची येतं, जे प्रीला सुद्धा करायची, मेन्सला सुद्धा करायची. जसं इकॉलॉजी सांगितलं आणि तुमचा GIS वगैरे हेही सांगितलं याच्या. तर तुम्हाला GIS, रिमोट सेन्सिंग याच्या ऑलरेडी नोट्स आहेत. तर असा पहिला पेपर आहे हा. त्याच्यानंतर आता व्हिडिओ मोठा होईल म्हणून दुसऱ्या पेपरसाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम असला तर एक जे आपला आता यूट्यूब चॅनल याचं बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण तुम्हाला याच्यावर फ्री व्हिडिओ भेटत जातील या सगळ्या गोष्टीचे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण त्याच्यातसुद्धा मी करंटच्या गोष्टी टाकत आहे. तर सदार ॲग्री MPSC, सदार ॲग्री डिस्कशन्स आणि सदार कृषी सेवक, असे 3 टेलिग्राम चॅनल आहेत, ते जॉईन करा, आलं लक्षात. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय. काही प्रॉब्लेम आला तर नक्की आपण कॉल करा नंतर.